मुंबईला जर सुरक्षित ठेवायचं असेल, म्हणजे मुंबईचं जर ममदाबाद होऊ द्यायचं नसेल, तर भगव्या महायुतीचा विजय मुंबई महापालिकेमध्ये व्हायला पाहिजे. कारण ही निर्णायक वेळ आलेली आहे. मुंबई फाळणीच्या उंबरठ्यावर उभी आहे अशी परिस्थिती आहे. इतकी लोकसंख्या मुसलमानांची तिथे वाढती आहे, घुसखोर मुसलमानांची, बांगलादेशी घुसखोरांची. आणि अशा परिस्थितीमध्ये जर मुंबई महापालिकेमध्ये असे सत्ताधारी पक्ष आले की जे मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरीला, बांगलादेशींच्या सतत येणाऱ्या लोंढ्यांना आश्रय देतात, हिंदू समाजामध्ये मराठी अमराठी भेद करून फूट पाडतात, असे जर लोक सत्तेवरती आले तर निश्चितपणे मुंबईचं ममदाबाद केल्याशिवाय ते राहणार नाहीत. आणि त्याची काही वेगळी कारणं देतील, ते तीच वेगळी स्पष्टीकरणं देतील. कारण शेवटी त्यांना कमवायचं आहे. मुंबईचं ममदाबाद झालेलंही त्यांना ते चालेल. म्हणजे अहमदानी जरी मुंबईवरती राज्य केलं तरी ते त्यांना चालण्यासारखं आहे. का त्यांची कमाई झाली तर त्यासाठीच ते एकत्र आलेले आहेत. बाकी कुठलंही त्यांचं उद्दिष्ट नाही आहे. सत्ताधारी पक्षांनी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणं हे त्यांचं कर्तव्य असतं, हे मान्य आहे. परंतु त्यांनी कुठलीही गोष्ट विकायची तयारी त्यांनी ठेवलेली आहे. या प्रसंगी जे सगळे जिहादी त्यांनी एकत्र केलेले आहेत, आपण बघू शकता. त्यांनी पक्षामध्ये कुठल्या कुठल्या लोकांना थारा दिलेला आहे. जातीय दंगलींमध्ये जे सहभागी होते, ज्यांच्यावरती बलात्काराचे आरोप होते, अशा सगळ्यांना मागून आपल्या पक्षामध्ये उस्मान ठाकरेंनी थारा दिलेला आहे. आणि हीच लोक पुढे जर सत्ता मिळवून त्यांच्यावरती वर्चस्व गाजवतील, मुंबईचं महापौर मुसलमान होईलच. आणि मुंबईचं नामांतर पण पुढे ममदाबाद असं झालं तर आश्चर्य वाटायला नको. पण निर्णायक वेळ आलेली आहे ही. त्यांचा पूर्णपणे निवडणुकीमधून पाडाव करणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं शासन तिथे येणं अत्यावश्यक झालेलं आहे. ते कारण तुमचा सगळ्यात जवळचा हितरक्षणकर्ता कोण असेल तर आज या घटकेला महायुती आहे. देव, देश आणि धर्म यासाठी प्रयत्नशील असलेलं सर्वांचं एक कर्तव्य आहे की या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठी प्रमाणामध्ये शक्ती देऊन त्यांना साधन या निवडणुकीसाठी प्रदान करणं आणि मुंबईचं ममदाबाद करण्यापासून जो प्रतिकार आपला जो आहे तो व्यक्त करणं